विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अनअकॅडमी इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण महाराष्ट्र शासनाच्या आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून जे विद्यार्थी आज यशस्वी झालेले आहेत त्यांच्या सगळ्यांशी संवाद साधतोय आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीज या त्या परीक्षांची अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आपण बऱ्याच वेळेला राज्यसेवा परीक्षा, संयुक्त सेवा परीक्षा, कृषी सेवा परीक्षा आणि वनसेवा परीक्षा यांच्या संदर्भानं त्या परीक्षांच्या मधून टॉपर्स आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे. त्यांच्या स्ट्रॅटेजीज, त्यांचा प्रवास हा महाराष्ट्रभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी प्रेमराज चव्हाण टॉपर संवादच्या आजच्या भागामधून एका अशाच कृषी अधिकारी मित्राची कहाणी आणि त्यांची स्ट्रॅटेजी तुमच्या समोर घेऊन येणार आहे, ज्यांची 2018च्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेमधून कृषी अधिकारी या पदावरती निवड झालेली आहे. असे आमचे मित्र गणेश वाघ सर आज आपल्याशी त्यांच्या स्ट्रॅटेजी विषयी संवाद साधणार आहेत. मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या प्लॅटफॉर्मवरती गणेश सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार सर. थँक्यू. सर, आज जो आपल्या संवादाचा डिस्कशनचा विषय जो आहे की महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेची तयारी करत असताना जो महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेचा पेपर 1 आहे त्या पेपर 1च्या संदर्भानं तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी काय होती आणि जे नवीन विद्यार्थी आता कृषी सेवा परीक्षेचा अभ्यास करतायत त्यांना या सगळ्या परीक्षांचा अभ्यास कसा करता यावा या दृष्टीने आपण तुमच्याशी संवाद साधणार आहोत आणि तुमचे इनपुट्स, तुमचे स्ट्रॅटेजी हे महाराष्ट्रभरच्या विद्यार्थ्यांना या निमित्तानं आजच्या भागातून पाहायला मिळणार आहे. सर, या संवादाच्या सुरुवातीला पहिला प्रश्न असाच आहे की मग एकंदर महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेचं स्वरूप कसं असतं, त्याचे एकंदर टप्पे किती असतात आणि त्याच्या संदर्भानं तुमचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना काय राहील त्याबद्दल काय सांगा. आपल्या सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेचे 3 टप्पे असतात: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. तर यामध्ये आपली पूर्व परीक्षा असते ती 100 प्रश्नांची व 200 गुणांची असते. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, आपलं ऍग्रिकल्चर आणि सामान्य ज्ञान असं टप्पा म्हणजे असे 4 प्रकारच्या विषयांमध्ये असतात ते 200 गुण विभागलेले आणि 100 प्रश्न. त्यानंतर मुख्य परीक्षेचा विषय आला असता. मुख्य परीक्षेला 2 पेपर असतात. 400 गुणांची असते मुख्य परीक्षा. त्यामध्ये पहिला जो पेपर असतो ऍग्रिकल्चर सायन्स, कृषी विज्ञानाचा, तो, आणि दुसरा पेपर असतो तो वैकल्पिक असतो 200 मार्कांचा, 100 प्रश्नांचा. तर त्यामध्ये डिस्ट्रीब्युशन असं असतं: कृषी अभियांत्रिकी ज्यांचा ट्रेंड होता त्यांच्यासाठी कृषी अभियांत्रिकी, व जे ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड असणाऱ्यांसाठी ऍग्रिकल्चर, असे हे 2 वैकल्पिक विषय असतात. त्यापैकी कोणताही आपण चूज करू शकतो. मेन्सचा झाला विषय, 400 मार्कांची मेन्स असते आणि 200 प्रश्न असतात, 100 मार्कांचे 2 पेपर, आणि मुलाखत 50 मार्कांची असते. येस, म्हणजे बऱ्यापैकी टप्पे असतात जे सगळ्यांना माहित आहे. पूर्व आहे, मुख्य आहे, त्याच्यानंतर मुलाखत. हा एकंदर महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेचा जो सरासरी टप्पा आहे आयोगाने आपल्याला दिलेला, त्याच्याप्रमाणे आपण या सगळ्यांशी चर्चा करणारच आहोत. आता त्यानंतर मला खास करून विचारायचं आहे, जो आपल्या आजच्या संवादाचा मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या संदर्भानं 2 पेपर असतात. तुम्ही आता सांगितलं, एक इंजिनिअरिंग स्ट्रीम साठीचा पेपर 2 वेगळा असतो आणि ऍग्रिकल्चर स्ट्रीम वाल्यांसाठीचा पेपर वेगळा असतो. त्यातल्या पेपर 1च्या संदर्भानं आज आपण चर्चा करतो आहोत. तर पेपर 1च्या संदर्भानं चर्चा करायची झाली तर एकंदर त्याच्यामध्ये किती विषयांचा अंतर्भाव होतो आणि त्याच्यामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन जे आहे मार्कांचं ते कोणत्या प्रकारे असतं, त्याच्या संदर्भानं तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करू इच्छित आहात? पेपर 1 मध्ये आपल्याला अगोदर सांगितल्याप्रमाणे हा कंपल्सरी असतो, हा ऑप्शनल असतो, हा 100 मार्कांचा असतो, 100 प्रश्नांचा आणि 200 गुणांचा असतो. तर यामध्ये मेजर 3 सब्जेक्ट असतात जे प्रत्येक स्ट्रीमला, आपल्या ऍग्रिकल्चरच्या जेवढ्या स्ट्रीम आहेत त्या सगळ्या स्ट्रीम मध्ये कव्हर होतं जवळजवळ. त्यामध्ये ॲग्रोनॉमी, सॉइल सायन्स आणि इंजिनिअरिंग, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, हे 3 सब्जेक्ट असतात, हे मेजर सब्जेक्ट. आणि यामध्ये मार्कांचं डिस्ट्रीब्युशन म्हटलं तर 80 मार्कांचं ॲग्रोनॉमी, 40 मार्कांचं सॉइल सायन्स आणि 80 मार्कांचं पुन्हा एकदा ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग. त्याचप्रमाणे मग 2 मार्कांना एक प्रश्न, याप्रमाणे 80 मार्कांना ॲग्रोनॉमी आणि 40 मार्कांचं आपलं सॉइल सायन्स आणि 80 मार्कांचं पुन्हा एकदा ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग असतं. 3 विषयांचं डिस्ट्रीब्युशन. येस, म्हणजे अशा प्रकारे जे आपल्या मुख्य परीक्षेच्या पेपर 1चं डिस्ट्रीब्युशन आहे ऍग्रिकल्चर सर्व्हिसेसचं, ते आपण पाहिलं. आता आज आपल्या संवादाचा विषय आपण घेणार आहोत तो म्हणजे प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी तुमची स्वतःची कशी होती, त्यासाठी रेफरन्स बुक्स कोणते वापरावेत आणि एकंदर नव्यानं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची स्ट्रॅटेजी कशी असावी. आपण सुरुवात करूयात. यातला जो पहिला विषय आहे पेपर 1चा तो म्हणजे ॲग्रोनॉमी. याच्या संदर्भानं सर पहिला प्रश्न असा आहे की यासाठी संदर्भ पुस्तकं किंवा संदर्भ नोट्स ज्या आहेत
त्या नक्की कोणत्या वापराव्यात आणि सिलेबस त्याचा अभ्यास एकंदर कसा असायला हवा, या संदर्भात तुमचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना काय राहील? आपले जे सिलेबसचे टॉपिक आहेत बऱ्यापैकी 4 ते 6 टॉपिक आहेत आपल्या ॲग्रोनॉमी मध्ये सब्जेक्टचे. तर त्यातले 3 ते 4 टॉपिक आहेत ते आपलं जे ॲग्रीकल्चरचं महत्वाचं बुक समजलं जातं ॲग्रोनॉमीचं. प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रीकल्चर आपल्या रेड्डी आणि रेड्डी सरांचं. यामध्येच कव्हर होतात पूर्णपणे 4 टॉपिक आणि बाकीचे जे फील्ड क्रॉपचा भाग आहे आणि बाकीचे भाग आहे त्यासाठी आपण डिग्री नोट्स आणि हे वापरू शकतो. त्यामुळे माझा नवीन सुरुवात करणाऱ्यांना सल्ला असेल की आपण ॲग्रोनॉमी सब्जेक्टची सुरुवात करत असताना प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रोनॉमी म्हणजे हा आपला रेड्डी आणि रेड्डी सरांचं बुक. त्यानंतर बेसिक आपल्या डिग्री नोट्स, कारण ॲग्रोनॉमी आपल्या प्रत्येक सेमिस्टरला मेजर सब्जेक्ट असतो. तर ॲग्रोनॉमीच्या नोट्स, त्यानंतर मेजर आपण स्पेसिफिकली फील्ड क्रॉपच्या बाबतीत म्हटलं तर वेगवेगळ्या नोट्स असतील वेगवेगळं. आणि कसं असतं वेगवेगळ्या नोट्स त्यामध्ये सीड रेट वेगवेगळे असतात आपल्या फील्ड क्रॉप्सचे, त्यानंतर उत्पन्न वेगळं असतं, प्रोडक्टिव्हिटी वेगळी असते. तर त्यासाठी गेल्या 2 ते 3 वर्षापासून आपल्या महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाचं क्रॉप सायन्सचं 11वी आणि 12वीचं पुस्तक आहे. त्यामध्ये आपले सगळे मेजर आणि मायनर फील्ड क्रॉप्स कव्हर केले जातात. तर त्यासाठी माझं सांगणं असेल या सर्वांना की आपण जे फील्ड क्रॉप असतील त्यासाठी क्रॉप सायन्सचे 11वी आणि 12वीचे बुक्स आणि बाकीच्यासाठी आपला रेड्डी आणि रेड्डी सरांचं एक बेसिक बुक. आणि जर आपल्याला वाटत असेल की वेळ कमी आहे आपल्याकडं, की आपण उशिरा अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, तर आपले जे अरुण कात्यान सरांचे व्हॉल्यूम आहेत, तर कात्यान सरांच्या व्हॉल्यूम मध्ये सुद्धा व्हॉल्यूम फर्स्ट मध्ये ॲग्रोनॉमीचा पूर्ण भाग कव्हर केलेला आहे सिलेबस वाईज. पण जर वेळ असेल आपल्याकडं आणि हे कधीही चांगलं की आपण बेसिक पासून सुरुवात करावी. त्यामुळे रेड्डी आणि रेड्डी सरांचं बुक व्हॉल्यूम फर्स्ट आणि फील्ड क्रॉप साठी क्रॉप सायन्सचे आपले 11वी-12वीचे बुक्स आणि एक रिव्हिजनच्या वेळी आपण स्वतःच्या नोट्स काढलेल्या असतील तर त्या, हे माझं ॲग्रोनॉमी साठीचं रेफरन्स बुक्स असतील. अगदी अगदी खूप महत्वाची गोष्ट सांगितलीत, कारण बेसिक्स पासून तुम्ही हायर लेवल पर्यंतची सगळी रेफरन्स बुक सिलेबस नुसार यामध्ये वापरली तर चांगल्या प्रकारचे इनपुट्स तुमच्याकडनं जातात आणि आउटपुट सुद्धा मार्कांच्या स्वरूपानं पेपरमध्ये येऊ शकतं. आता यातला जो दुसरा महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे सॉइल सायन्स, जो की खूप महत्व आणि मॅटर करतो या पेपर 1च्या या सगळ्यामध्ये, जो डिग्रीच्या कोर्समध्ये तुम्हाला बऱ्यापैकी झालेला असतो. या विषयाच्या संदर्भानं संदर्भ पुस्तकं कोणती असावीत, याबद्दल तुम्ही एकंदर काय सांगाल? सॉइल सायन्स साठी त्यामध्ये 2 पार्ट आहेत, सॉइल सायन्स आणि ऍग्रिकल्चर केमिस्ट्री. तर सॉइल सायन्स साठी म्हणाल तर पाटील आणि माळी सरांचं बुक आहे सॉइल सायन्सचं, तर एलिमेंट्स ऑफ सॉइल सायन्स. तर ते सॉइल सायन्सचं ते बुक. सॉइल सायन्स मध्ये फक्त सॉइल सायन्स या पार्टसाठी कव्हर पण छान आहे, त्यामध्ये पूर्ण गोष्टी कव्हर आहेत. छोटं बुक आहे, त्यात आपण सगळ्या गोष्टी कव्हर होऊ शकतो. फक्त लेटेस्ट ऍडिशनचं घेतलं तर मॅक्झिमम आपल्याला उपयोगी पडेल. त्यानंतर दुसरं म्हणाल तर ऍग्रिकल्चर केमिस्ट्रीचा पार्ट. आता ऍग्रिकल्चर केमिस्ट्रीचा पार्ट त्या बुक मध्ये नाहीये, तर त्यासाठी आपण डिग्रीच्या नोट्स वापरू शकतो मॅन्युअर आणि फर्टिलायझर्सच्या. आपल्या वेळी आता सिलेबस बदलल्यामुळे मला सेमिस्टर सांगता नाही येणार, पण मॅन्युरम फर्टिलायझरची नोट्स असेल. आणि दुसरं सांगू इच्छितो सगळ्यात छान की आपलं जे व्हॉल्यूम फर्स्ट आहे त्यामध्ये सॉइल सायन्सचा पार्ट आहे, त्यामध्ये सॉइल सायन्स आणि ऍग्रिकल्चर केमिस्ट्री हे दोन्ही पार्ट एकदम छान प्रकारे फक्त 171 पेजेस मध्ये कव्हर झालेले आहेत. म्हणजे आणि पूर्ण सिलेबस आपल्याला जो आपण रेशिओ म्हणतो याचा प्रोडक्टिव्हिटी रेशिओ, तर आपल्याला आपल्या व्हॉल्यूम मध्ये नक्कीच सॉइल सायन्सच्या बाबतीत चांगला मिळेल. पण जर आपण अगोदर सांगितलं जर आपल्याकडे वेळ असेल आणि आपल्याला जर हे करायचं असं पाटील आणि माळी सरांचं बुक आणि आपल्या डिग्री नोट्स, मॅन्युरम फर्टिलायझरची नोट्स आणि आपलं कात्यान सरांचं व्हॉल्यूम फर्स्ट मधला सॉइल सायन्सचा पार्ट, एवढ्या गोष्टी आपण सॉइल सायन्स साठी सफिशियंट आहेत. अगदी अगदी, म्हणजे तुम्ही मार्क किती आहेत, इनपुट्स किती द्यावे लागतील याच्या संदर्भाने थोडं काम केलं तर ते व्यवस्थित चालू शकतं आणि त्याच्या संदर्भाने खूप चांगलं काम होऊ शकतं. आता जो तिसरा महत्वाचा आहे, जो की जवळजवळ 80 मार्क कव्हर करतो, तसं ॲग्रोनॉमीला महत्व आहे, तसं ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगला पेपर 1 मध्ये महत्व आहे. आणि ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या संदर्भानं ऍग्रिकल्चर, बीएससी ऍग्रिकल्चरचं बॅकग्राऊंड असणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडासा डीप लेवलला स्टडी करावा लागतो. डिटेल सिलेबस या सगळ्यामध्ये आहे. तर त्या संदर्भानं तुमचं सांगणं काय असेल, सिलेबस नुसार जे रेफरन्स बुक्स आहेत, नोट्स आहेत डिग्रीच्या वगैरे, याच्या संदर्भानं थोडंसं डिटेल मार्गदर्शन तुमचं विद्यार्थ्यांना काय राहील? इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असणाऱ्यांसाठी
हा बालेकिल्ला. आणि जे आपलं ऍग्रिकल्चर, बीएससी ऍग्री किंवा हॉर्टिकल्चर बॅकग्राऊंड असणाऱ्या मुलांसाठी हा तसा कन्फ्युजिंग आणि वाटायला अवघड असणारा विषय आहे. म्हणजे तसा विचार केला असता तर हा सब्जेक्ट आपल्याला सर्वाधिक स्कोर पण देऊ शकतो. त्यासाठी बुक्स म्हणाल तर, आणि बुक्स पण आपण जास्त बुक्स वाचण्याची गरज नाही यासाठी, जेवढं दिलंय, कारण हा स्पेसिफिक विषय सब्जेक्टिव्ह आहे. त्यामुळं आता याच्यात 3 पार्ट आहे. फार्म पॉवरचा पार्ट आहे, सॉइल वॉटर कन्झर्वेशनचा पार्ट आहे आणि प्रोसेसिंगचा पार्ट आहे. तर यामध्ये फार्म मशिनरी आणि पॉवरसाठी आपण मायकेल एन ओझा सरांचं बुक वापरलेलं, म्हणजे त्याच्या आपण असं म्हणतोय एखाद्या बुकचं की त्याच्या बाहेरचं काहीच नाही येऊ शकत. तर त्यासाठी हे एक बुक आहे की मायकेल एन ओझा सरांचं फार्म मशिनरी पॉवरसाठीचं. त्यानंतर जो दुसरा पार्ट आहे ऍग्रिकल्चर प्रोसेस इंजिनिअरिंग, प्रोसेसिंग साठीचं, त्यासाठी डॉक्टर सहाय सरांचं बुक आहे. तर फार्म प्रोसेसिंग साठीचं ते. आणि तिसरा जो आहे सॉइल वॉटर कन्झर्वेशनचा पार्ट, त्यासाठी आपण ज्या डिग्री नोट्स आहेत, वॉटर कॉन्झर्वेशनची डिग्री नोट आहे, ती छोटी नोट्स मध्ये आपण करू. इकडे बुक्स दुसरं बुक आहे त्यासाठी, तर पण ते वाचण्यापेक्षा मला वाटतं की चंद्रा सरांचं बुक आहे. त्यासाठी ह्या 2 पार्ट आहेत, मायक्रो इरिगेशन साठीचा, नंतर सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन साठीचा. यासाठीचा जो आहे तो पार्ट आपण डिग्री नोट्स असतील आपल्या त्यामधून कव्हर केलेला आपल्याला, जे रेशिओ आपण जसं म्हणतो प्रोडक्टिव्हिटी रेशिओ, त्यामध्ये आपल्याला चांगलं पडेल. आणि जो शेवटचा फार्म स्ट्रक्चर आहे तो चंद्रा सरांच्या बुक मधून आपण कव्हर करू शकतो. अगदी अगदी असे म्हणजे 3. आणि दुसरा एक विषय आहे रिव्हिजन कर. येस येस येस, बोला सर बोला. हं. तर यामध्ये कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर लातूरच्या सर्व शिक्षकांनी मिळून जे ऑब्जेक्टिव्हची नोट्स तयार केलेली आहे. तर मला इंजिनिअरिंगसाठी स्पेशली सजेस्ट करावं वाटतं, की सर्वांनी जर आपण अभ्यास करत असताना आपला एक विषय सुरू असताना टॉपिक वाईज आपण जसं सिलेबस आहे, आपला सिलेबस आहे त्याचप्रमाणे त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत. ते कव्हर केले आणि तेवढे वाचले. त्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला एक अजून विषय असतो इंजिनिअरिंगमध्ये आपला थोडासा फोबिया असतो प्रॉब्लेम्सच्या बाबतीत. प्रॉब्लेम्स आपल्याला मॅक्झिमम 3 ते 4च विचारले जातात एक्झाम मध्ये. पण माझं मत असं आहे की आपण जर ह्या लातूर नोट्सच्या प्रॉब्लेम्सचा म्हणजे आपण याचा रेफरन्स घेतला, मोठ्या बुक्स मधून तर घ्यायचा आपण, या प्रत्येक बुक्स मध्ये दिलेले आहे. पण प्रॉब्लेम सोडवायचे असतील तर यामध्ये आपल्याला सॉल्व्ह प्रॉब्लेम आहेत आणि काही आपल्याला एक्झरसाइजसाठी पण दिलेले आहेत. तर आपण याचा आधार घेतला आणि यातले जरी प्रॉब्लेम केले तर या टाईपचेच आपल्याला 4 पैकी 3 प्रॉब्लेम पडू शकतात. त्यामुळं त्या फोबिया न करता इकडं तर आपण लातूर नोट्स मध्ये वेळ दिला तर मला वाटतं नक्कीच आपल्याला प्रॉब्लेम जे असतात तर त्या सॉल्व्ह करायला आपल्याला सोपं पडेल. नक्कीच नक्कीच, खूप महत्वाची गोष्ट सांगितली सर. जिथून तुम्हाला शक्य आहे तिथून चांगले इनपुट्स तुम्हाला मिळत असतील आणि त्यातून मार्क्स येणार असतील तर त्या गोष्टी नक्कीच केलेल्या कधीही चांगल्या असतात. आता दुसरं एक थोडंसं या संदर्भाने असं विचारायचं, रेफरन्स बुक्स आपण सगळे पाहिलेलेच आहेत. पेपर 1 आणि पेपर 2 जो ऍग्रिकल्चर मध्ये आहे, एक तर पेपर 1 मध्ये कमी सब्जेक्ट आहेत आणि मार्क तेवढेच कव्हर केले आहेत, आणि पेपर 2 मध्ये बरेचसे सब्जेक्ट आहेत आणि त्याला मार्कांचं डिस्ट्रीब्युशन हे बरंच झालेलं आहे. तर पेपर 1चं स्कोरच्या दृष्टीनं, पोस्ट मिळण्याच्या दृष्टीनं, लीड घेण्याच्या दृष्टीनं महत्व किती असू शकतं महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेमध्ये, याच्या संदर्भानं काय सांगाल? आणि तुमचं स्वतःचं मत, तुमचे स्वतःचा अनुभव या सगळ्याच्या निमित्तानं काय आहे, या संदर्भानं काय सांगाल? नक्कीच म्हणजे मी स्पेसिफिकली हा जो विषय असतो हा दोन्ही सगळ्यांसाठी कॉमन असतो. म्हणजे जेवढे स्ट्रीम आहेत, दुसरा जो हा विषय आहे तो आपला ऑप्शनल सब्जेक्ट आहे. म्हणजे तो त्या सब्जेक्ट मध्ये आपल्याला खालीवर होऊ शकतं. पण हा जो सब्जेक्ट आणि यात सांगायचं झालं तर बॅकग्राऊंड वाईज म्हणजे हा सगळ्यांसाठी कॉमन असल्यामुळे सगळ्यांनाच चान्स आहे. असं एका स्ट्रीमला स्पेसिफिकली चान्स आहे असं नाही. तर त्या दृष्टीनं आणि कसं असतं ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडच्या मुलांसाठी स्पेसिफिकली तर ऍग्रॉनॉमी सब्जेक्ट आणि सॉइल सायन्स सब्जेक्ट हा मेजर सब्जेक्ट असतो. त्यामुळं त्यांना चान्स मिळतो की जे डिग्रीला झालेलं आहे ते फक्त रिवाइज करायचं असतं. आणि जो दुसरा सब्जेक्ट आहे आपण म्हणतो की स्पेसिफिकली ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडच्या मुलांसाठी, तर त्यामध्ये व्हास्ट आहे, सिलेबस व्हास्ट आहे आणि सब्जेक्ट जास्त आहे. त्यामुळं एक दोन सब्जेक्टवर आणि आपण जर क्वेश्चन पेपरचं व्यवस्थित अनालिसिस केलं आणि सिलेबस सोबत ठेवला तर आपल्याला या या पेपरच्या तयारीसाठी वेळही कमी मिळेल, म्हणजे कमी वेळेची गरज आहे. आणि यात सांगायचं जसं एका सब्जेक्टसाठी तिकडे 2-3 मी आता सांगतानाच रेफरन्स बुक इतके कमी कमी सांगतो, म्हणजे मी जे रेफर केलं ते सांगतो. कमी मला पण कमी वेळ होता ऍक्च्युली. तर कमी वेळेमध्ये जर करायचं असेल तर आपल्याला या 2-3 गोष्टी, एक स्पेसिफिकली त्या सब्जेक्टचं रेफरन्स बुक्स आणि आपले जे व्हॉल्यूम हे जर यांची जर पकड ठेवली आपण सोबत
तर मॅक्झिमम स्कोर येतो आणि आपल्याला सांगायला हे होतं की म्हणजे जर जे म्हणजे पोस्टच्या दृष्टिकोनातून जरी आपण पेपर 2 च्या बाबतीत हे झालं आपल्याकडून काही घाई झाली, तर पेपर फर्स्टच्या बाबतीत शुअरली म्हणजे आतापर्यंत मॅक्सिमम सिनियरचा असेल आणि आमच्या बॅचमेटचा पण अनुभव आहे, की पेपर फर्स्टला नेहमी स्कोर चांगला येतो आणि त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कॉन्फिडन्स ही असते. कॉन्फिडन्स आपण पेपर 2 लाही ठेवू शकतो. पण पेपर 1 नेहमीच आपल्याला पोस्टच्या दृष्टीनं आणि स्कोरच्या दृष्टीनं चांगला राहिलेला आहे. अगदी, अगदी. खूप महत्वाचं आहे. कारण याच्यामध्ये तुम्ही जास्त स्कोर करू शकता. वेळ दिला तर मार्क्स येण्याचे चान्सेस याच्यामध्ये भरपूर आहेत आणि याच प्रकारचं मार्गदर्शन सरांनी आता आपल्याला केलेलं आहे. सर आज जो आपण तुमच्याशी संवाद साधला या भागामध्ये जो की कृषी सेवा परीक्षेचा पेपर 1 आहे. त्याच्या संदर्भाने असणारे 3 विषय आणि त्याची एकंदर स्ट्रॅटेजी कशी असावी, त्याच्यासाठीचे कमीत कमी रेफरन्स बुक्स ठेवून जास्तीत जास्त स्कोर कसा करता यावा, या संदर्भात तुम्ही विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. तुम्ही या ठिकाणी आलात आणि विद्यार्थ्यांशी या विषयाच्या संदर्भाने संवाद साधला. नक्कीच महाराष्ट्रभरच्या या सगळ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो. तुम्ही आलात त्याबद्दल मी अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद सर. थँक यू. विद्यार्थी मित्रांनो, टॉपर संवादच्या आजच्या भागामध्ये आपण संवाद साधत होतो गणेश वाघ सरांशी, जे सध्या कृषी अधिकारी या पदावरती कार्यरत आहेत. त्यांनी आज आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांशी महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेमधला जो पेपर 1 आहे त्याच्या संदर्भाने त्यांची स्वतःची स्ट्रॅटेजी, त्यांचे रेफरन्स बुक्स आणि नवीन विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा या संदर्भात अतिशय सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. महाराष्ट्रभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच याचा फायदा होईल. मी प्रेमराज चव्हाण अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून टॉपर संवाद याच्यामध्ये स्ट्रॅटेजीज विथ टॉपरच्या भागांमध्ये अशाच अधिकाऱ्यांच्या कहाण्या आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा टॉपर संवाद अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती माझ्यासोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.